नवीन पनवेलमध्ये दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे। अनेक भागात नळ कोरडे पडले असून नागरिकांना दररोज पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे। या गंभीर परिस्थितीकडे सिडको प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये संताप उसळलाय। याच पार्श्वभूमीवर आज मयूर शेळके यांच्या नेतृत्वात तरुण युवकांनी महाविकास आघाडीच्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि सिडको प्रशासनाविरुद्ध आक्रोश व्यक्त केला। मयूर शेळके, अश्विन डिचुलकर, संतोष वाघमारे आणि मनोज चौधरी या तरुणांनी एकत्र येऊन पाणी द्या नाहीतर खुर्ची सोडा असा नारा देत वातावरण दणाणून सोडलं। मयूर शेळके यांनी आक्रमक भाषेत सिडको प्रशासनाला थेट इशारा दिला, आम्ही कर भरतो, मतदान करतो, मग पाण्यासाठी भीक का मागायची? जर उद्यापर्यंत पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर पुढचा मोर्चा थेट सिडको भवनावर असेल असे त्यांनी जाहीर केलं। मयूर शेळके यांनी अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष भेट घेऊन नागरिकांच्या अडचणी थेट मांडल्या। अश्विन डिचोलकर यांनी भावनिक शब्दात सांगितलंय, पाणी नसल्यामुळे सण साजरा करता येत नाही। आम्ही सण साजरे करायचे कसे जेव्हा नळात थेंबर पाणी नाही? त्यांच्या या वक्तव्यातून सर्वसामान्यांच्या वेदना स्पष्ट जाणवत होत्या। तरुणांच्या या आंदोलनाने दाखवून दिलंय की आता नवी पिढी आपल्या हक्कासाठी आवाज उठवायला मागे हटणार नाही। पाणी हा आमचा अधिकार आहे, दान नव्हे, अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला। महाविकास आघाडीतर्फे प्रशासनाला स्पष्ट इशारा देण्यात आलाय, जर त्वरित पाणी पुरवठा सुरू झाला नाही तर पुढील आंदोलन अधिक तीव्र आणि निर्णायक असेल। नवीन पनवेलच्या रस्त्यांवर आज तरुणांच्या नेतृत्वाखालील संघर्षाने नागरिकांच्या आशा पुन्हा निर्माण झाल्यात। दादा, नवीन पनवेल शहरात गेल्या कित्येक दिवसांपासून पाणी सुरू आहे, आता तोडगा काय निघाले नेमके? सगळ्यात प्रथम आम्ही सिडको प्रशासनाचं बहिष्कार टाकतो की हे प्रशासन नक्की काय करतंय। आज आपण बोलतोय की आपण कुठल्या शतकात जगतोय आणि आज 2025 मध्ये अजून पाण्याची सोय होत नाहीये नीट। आज बोलू बाकी बिल्डरांच्या घशात तुम्ही पाणी बरोबर जातोय आणि जे जुने जे बिल्डिंग्स आहेत त्यांना तुम्ही पाणी पुरवठा होत नाहीये। तर याबद्दल आम्ही पूर्ण सर्व पक्ष आम्ही सिडको प्रशासनाचा बहिष्कार करतो। बघायला गेलं तर कुठेतरी सिडको असेल किंवा पालिका असेल एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न करतायत का? दरवेळी त्याच्यात नागरिक कुठेतरी अडकतात। दरवेळी ते होतं, नागरिकांचेच हाल होतात त्याच्यामध्ये की दरवेळी आम्ही बघतोय की सिडको सांगते की महानगरपालिका हे करत नाही। तर आता आम्ही सिडकोला हे पण सांगितलं की बाबा तुम्ही एकच सगळ्यांनी एक जॉईंट मीटिंग करा, एकदा तुमच्याकडनं होत नसेल तर तुम्ही बोलो पूर्णच्या पूर्ण महानगरपालिकेचा अभ्यास द्या आणि जे काय ते बोला आणि लवकरात लवकर एक नवीन पनवेलसाठी पण एक नवीन डॅमची सोय करा। साधारणतः आता मीटिंग मध्ये काय झालं, तोडगा निघाला का? आणि जर बघायला गेलं तर आता पनवेलकर पाणीपासून दूर होतील? आता त्यांनी आश्वासन दिलेलं आहे पाटील साहेबांनी की आम्ही लवकरात लवकर आता नवीन पाईपलाईन वगैरे टाकतोय आणि जिथे जिथे आम्हाला पाहिजे तिथे आम्ही सर्वे करतोय। त्यांनी आश्वासन दिलेलं आहे, आता ते लेखी आश्वासन आम्हाला आणून देत आहेत, त्यासाठी आम्ही थांबलोय। आश्वासन दिलं गेलेलं आहे, पण यानंतर देखील पुन्हा हीच परिस्थिती राहिली तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल? पुढचं पाऊल यापेक्षा जोरात आम्ही पुढे आता फक्त आम्ही नवीन पनवेल सिडकोच्या ऑफिसला आलो, याच्या पुढे आम्ही डायरेक्टली सिडको भवनावरती मोर्चा घेऊन जाणार। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, पनवेल। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।